नमस्ते आदाब, मैं एंकर दिव्या कांबले CBN न्यूज 18 में आपका स्वागत करती हूँ। CBN न्यूज 18 हर समस्या में आपके साथ, हर खबरों में सच्चाई से आपके पास, क्योंकि हम सच दिखाते हैं। आल्यानंतर त्या सुधाकर लावलेला घेऊन बसता आम्ही का काही आहे का इथे? जळगाव जिल्हा भाजपमधील अंतर्गत धुसफूस समोर आली आहे। भाजपच्या अंतर्गत बैठकीत मंत्री गिरीश महाजन यांच्या समोरच खासदार रक्षा खडसे आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली। या वादाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय। यामुळे जळगाव भाजपमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं चित्र समोर आलंय। जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक दिनांक 19 मार्च रोजी ब्राह्मण सभागृहात पार पडली। वरणगाव येथील काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते। त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे खासदार रक्षा खडसे यांच्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली। यावर मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांना कार्यालयात येण्यास सांगितलं। त्या ठिकाणी कार्यकर्ते गेल्यावर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये गुप्त बैठक सुरू होती। मात्र या बैठकीत वाद झाला होता। बैठकीतील खडाजंगीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं भाजपचा अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आलाय। या व्हिडिओत मंत्री गिरीश महाजन, आमदार राजू मामा भोळे, आमदार मंगेश चव्हाण, जळगाव लोकसभेच्या उमेदवार स्मिता वाघ तसंच खासदार रक्षा खडसे दिसतायत। यात वरणगाव येथील माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी थेट रक्षा खडसे यांच्यावर आरोप केलेत। गिरीश भाऊंचं मी नाव घेते, हे चुकीचं सांगू नका। दगड उभा करा, 101% कमळ निवडून येईल भाऊ, दगड उभा करा। आम्ही मतदान भाजपलेच करू भाऊ, भाजपच्या व्यतिरिक्त मतदान कोणाच करू, पण कार्यकर्त्या तिथे डावलं जाते तिथं काय कोणता स्वाभिमान कुठे विकायचा ते सांगा तुम्ही। आल्यानंतर त्या सुधाकर लावलेला घेऊन बसता आम्ही का काही आहे का इथे? एवढ्या जोरात नको बोला तुम्ही, भाऊंच्या समोर एवढ्या जोरात बोलताना मागे काय? प्रगट दिनाच्या दिवशी मधू काका शपथ घेऊन सांगा, गाडीमध्ये भाजपचे कार्यकर्ते असतात की तुतारीवाले कार्यकर्ते असतात? कोण होते सांगा? अरे ज्यांना तुमच्या अंगावर खुर्च्या काढल्या होत ते गाडीमध्ये बसलेले असतात, तुतारीवाले कार्यकर्ते। होते की नव्हते रे भाऊ? 32 वर्ष संघाई माझी, मी सगळ्यांना माहित आहे। एकदाच काम आयुष्यामध्ये एकदा काम केलेलं आहे। संघाचे काम करता होते, 30 वर्षापासून पाणी नव्हतं। माझ्या बापानं विकास फेडरेशनला आहे ना, नाथा भाऊच्या प्रचारासाठी 89ला नोकरी सोडलेली आहे। रस्त्यावर आलो होते आम्ही, मी सांगतोय विश्वास ठेवू नका, फेडरेशनला तुम्ही तपास करा। बळतर्फ केलं होतं 1989ला माझ्या बापाला, एमकॉम झालेला माणूस आहे। हा नाथा भाऊचा प्रचार केला, या मला विचारता का तू कधी आला? मैं अलविदा लेती हूँ, आपकी एंकर दिव्या कांबले। देखते रहिए CBN। Press the bell icon on the YouTube समस्या में and आपके never साथ, miss another हर खबरों में सच्चाई से आपके पास, क्योंकि हम सच दिखाते हैं। हमारे CBN न्यूज 18 चैनल को सब्सक्राइब करें। जय हिंद, जय महाराष्ट्र।